आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे अशी माहिती मिळते। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। या योजनेचा 8वा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार असल्याची माहिती मिळते। काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याचं सांगितलं होतं। त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आजपासून सुरू होणार असल्याची माहिती मिळते। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। आजपासून 1500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे अशी माहिती मिळते। या योजनेचा 8वा हप्ता बहिणींना मिळणार आहे। लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याबद्दल आली आहे। ज्या 8व्या हप्त्याची तुम्ही इतकी आतुरतेने वाट बघत होता, तर तो 8वा हप्ता आज तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये विस्तांतरित होत आहे। लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांनी आता दिले आहे। आताच पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही महत्त्वाची माहिती आता दिली आहे। आज लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 9000 रुपयांचा मोठा बोनस सुद्धा आता मिळणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। यामध्ये काही लाडक्या बहिणींना फक्त 1500 रुपये मिळणार आहेत, तर काही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देखील मिळणार आहेत। तसेच काही लाडक्या बहिणींना डायरेक्ट 9000 रुपयांचा मोठा बोनस देखील आता मिळणार असल्याची मोठी माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता दिली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे। आताच पत्रकार परिषद झाली, त्या पत्रकार परिषदेमध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी लाडक्या बहिणींना एक मोठी खुशखबर आता दिली आहे। पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्री साहेब म्हणाले, सकाळीच आम्ही डीबीटीचे बटन दाबून आलो आहोत। त्यामध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारचे लाभ आज बँकेमध्ये जमा होणार आहेत। काहींना सकाळपासून पैसे येऊ लागले आहेत, तर यामध्ये काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपये देखील येऊ लागले आहेत, तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2100 रुपये देखील आता येऊ लागले आहेत, तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 9000 रुपयांचा मोठा बोनस देखील येऊ लागला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता नक्की 1500 रुपये मिळणार की 2100 रुपये मिळणार की 9000 रुपये मिळणार, नक्की बघायचं आहे। तसेच आजसाठी कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे सोडले आहेत आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडले आहेत, हे सुद्धा तुम्हाला आता इथे व्यवस्थित समजणार आहे। आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तुम्हाला पण माहित आहे। या प्रत्येक 36च्या 36 जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी पैसे सोडता येत नसतात। त्यामुळे आता राज्य सरकारने निवडलेल्या आज फक्त 15 जिल्ह्यामध्येच आज हे पैसे सोडण्यात आले आहेत। तसेच महत्त्वाच्या 10 बँकेत हे पैसे आज सोडले आहेत। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही मोठी माहिती आता दिली आहे। यामध्ये फेब्रुवारीचा 8वा हप्ता आहे, तर यामध्ये बघा, तो काहींना फक्त 1500 रुपये येणार आहेत, तर काहींना 2100 रुपये सकाळी आलेले पण आहेत, तर काही लाडक्या बहिणींना 9000 रुपयांचा मोठा बोनस देखील महिलांच्या खात्यावरती आज जमा होणार आहे। काहींच्या बँकेमध्ये सकाळीचे पैसे देखील जमा झाले आहेत। आताच पत्रकारांना मुख्यमंत्र्यांनी मोठी माहिती आता दिलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आता आजसाठी ज्या 10 बँका महत्त्वाच्या आहेत त्या राज्य सरकारने निवडल्या आहेत, तर त्या 10 बँकांची नावे सांगतो। यामध्ये जर तुम्ही तुमचे खाते खोलले असेल आणि तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्डचा नंबर जोडलेला असेल, तर तुम्हाला या 10 बँकामध्ये आज पैसे सोडले आहेत। या 10 बँका राज्य सरकारने आज निवडल्या आहेत। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। अत्यंत मोठी खुशखबर आता लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्यासंबंधी आली आहे। यामध्ये 1 नंबरला जी बँक आहे, तर ती बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा। त्यानंतर 2 नंबरला जी बँक निवडली आहे ती म्हणजे पंजाब नॅशनल बँक। त्यानंतर 3 नंबरला जी बँक निवडली आहे ती म्हणजे बघा खाजगी बँक आहे। यामध्ये सुद्धा अनेक लाडक्या बहिणींनी खाते खोलून सोडले आहे, ते म्हणजे ICICI बँक। त्यानंतर 4 नंबरला बँक निवडली आहे, ती म्हणजे ही सुद्धा सर्वात मोठी खाजगी बँक आहे, ती म्हणजे HDFC बँक। त्यानंतर 5 नंबरला जी बँक आहे ती म्हणजे कॅनरा बँक। यामध्ये सुद्धा अनेक लाडक्या बहिणींनी खाते खोलून सोडले आहे।
तर त्यानंतर 6 नंबरला जी बँक आहे तर ती बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। त्यानंतर 7 नंबरला जी बँक आहे तर ती बँक म्हणजे महाराष्ट्र बँक। त्यानंतर 8 नंबरला जी बँक आहे तर ती बँक म्हणजे पोस्ट ऑफिस बँक। त्यानंतर 9 नंबरला जी बँक निवडली आहे ती म्हणजे बँक ऑफ इंडिया। त्यानंतर 10 नंबरला जी बँक निवडली आहे ती म्हणजे इंडियन बँक। बघा तुम्हाला 10 बँकांची नावे सांगितली। आता या 10 बँका ज्या आहेत तर त्या राज्य सरकारच्या माध्यमातून आजसाठी निवडल्या आहेत। या 10 बँकेमधील कुठल्याही एका बँकेत तुम्ही खाते खोलून यामध्ये आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे 7 हप्ते जर घेतले असतील तर तुम्हाला आता या 10 बँकेत आज 1500 रुपये तर आल्याचा SMS येणार किंवा 21 रुपये तर आल्याचा SMS येणार बघा। त्यानंतर तुम्हाला किंवा 9000 रुपये तर तुम्हाला मोठा बोनस आल्याचा SMS बँकेत येणार आहे। तर काही लाडक्या बहिणींना नेमका तुम्हाला बघा किती हजार रुपयांचा लाभ तुमच्या बँकेत आज मिळणार आहे बघा। स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी 3 मोठे लाभ आता मिळणार असल्याची मोठी माहिती त्यांनी दिली आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। अत्यंत मोठी माहिती फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याबद्दल आता आली आहे। सर्वांनी व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा, त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही की आजसाठी कोणते जिल्हे आहेत। बघा आता लाडक्या बहिणींनो, आता एकही निकष आम्ही बदललेला नाही। जो शासन निर्णय आम्ही 2024च्या म्हणजे गेलेल्या वर्षाच्या जुलै महिन्याच्या कालावधीमध्ये गेल्या वर्षी निर्गमित जो निकष होता तर त्या निर्णयाला शासन निर्णयाला धरून जी काय त्या ठिकाणी योजना आहे ती आजही व्यवस्थित सुरू आहे। एकाही निकषामध्ये अगदी शब्दाचा सुद्धा बदल केला गेला नाही असं मुख्यमंत्री साहेब म्हणाले। त्यामुळे खोट्या अफवावर विश्वास ठेवू नका। तर आपल्या राज्यामध्ये 2,41,00,000 बहिणींच्या खात्यावरती हे पैसे आता येणार आहेत। आज 52 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे येणार असल्याची मोठी माहिती आताच पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता दिली आहे। त्यामुळे कोणकोणत्या महिलांना आता हे पैसे आज मिळणार आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे समजणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला महत्त्वाच्या 10 बँका सांगितल्या आहेत। या 10 बँकेमध्ये जर तुम्ही खाते आधीपासून खोलून आधी जर पैसे घेतलेले असतील तर पुढील जे 15 जिल्हे निवडले आहेत तर त्या 15 जिल्ह्यासाठी बघा कोणकोणत्या महिला पात्र ठरणार आहेत याची माहिती तुम्हाला लगेच मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। तो तुम्हाला कोणता नेमका तुम्हाला किती हजार रुपयांचा लाभ आज तुमच्या या ज्या 10 बँका सांगितलेत या 10 बँकेमध्ये मिळणार आहे नक्की बघा। महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे ज्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडण्याचं काम करतात त्यांनी स्वतः ही घोषणा आता केली आहे की काही लाडक्या बहिणींना 1500 रुपये येणार आहेत तर काहींना 21 रुपये तर काहींना तुम्हाला दिवाळीच्या आधी जसा 7500 रुपयांचा लाभ आला तसा 9000 रुपयांचा तुम्हाला मोठा बोनस सुद्धा मिळणार असल्याची माहिती त्यांनी सांगितली आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। तुम्हाला 9000 रुपयांचा जर मोठा लाभ पाहिजे असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा। बघा आता कोणत्याही महिलांना कोणतेही निकष आता लावले गेले नाहीत बघा। त्यामुळे 8वा हप्ता आजच तुमच्या बँकेमध्ये येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, कोणती तुम्हाला चिंता करायची अजिबात गरज नाही। फक्त हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे। 8वा हप्ता जर तुम्हाला पाहिजे असेल तर पूर्ण बघा। तुम्हाला आजच 8वा हप्ता सोडण्यात आला आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, तुमचे लाडके भाऊ ते पण उपमुख्यमंत्री आहेत ते म्हणजे एकनाथ शिंदे साहेब यांनी आज सकाळीच बटन हे दाबलेलं आहे। फेब्रुवारीचा 8वा हप्ता सकाळपासून आता या ज्या बँका 10 सांगितलेत तर त्या 10 बँकेमध्ये जमा होऊ लागला आहे। त्यामुळे आज कोणकोणत्या 10 बँकेत हे पैसे आता सोडले आहेत ते तुम्हाला आता सांगितलं आहे। तर आता कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पैसे येऊ लागले आहेत तर नक्की बघा। यासाठी काही महिलांना फक्त 1500 रुपये मिळणार आहेत तर काही महिलांना 21 रुपये देखील मिळणार आहेत तर काही महिलांना 9000 रुपये देखील मिळणार आहेत। तर बघा 9000 रुपयांचा सुद्धा यामध्ये मोठा लाभ आता मिळणार आहे। तर मग आज कोणकोणत्या महिलांना कोणकोणता लाभ तुम्हाला मिळणार आहे यासाठीची महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींनो तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। बघा आता कोणताही निकष लावला नाही,
सर्वच्या सर्व सरसकट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज फेब्रुवारीचा 8व्या हप्त्याचे पैसे सोडले आहेत। सकाळपासून पैसे अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होऊ लागले आहेत। बघा, यामध्ये 52 लाखपेक्षा अधिक महिलांना आज या योजनेचा लाभ खात्यामध्ये येऊ लागला आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी स्वतः सांगितलं आहे की 15 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे सुद्धा आता येऊ लागले आहेत। तशा प्रकारे लाडक्या बहिणींचे आम्हाला फोन सुद्धा सकाळपासून येऊ लागले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पैसे आलेत का? बघा, आज 15 जिल्हे निवडले आहेत। लाडकी बहीण योजनेच्या 8व्या हप्त्याचे आम्हाला आत्ताच पैसे आले आहेत म्हणून अनेक महिला आता सांगू लागले आहेत। काही लाडक्या बहिणींना आता 21 रुपये आल्याचा SMS आला आहे, तर काहींना 1500 रुपये आल्याचा बँकेकडून SMS आला आहे, तर काहींना डायरेक्ट 9000 रुपये आल्याचा बँकेकडून तसा SMS सुद्धा आलेला आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता हे जे पैसे आहेत तर नेमकं तुम्हाला आता किती हजार येणार आहेत आणि तुम्हाला बँकेमध्ये आज नेमकं 1500 रुपये येणार आहेत का तुम्हाला 21 रुपये येणार आहेत का 9000 रुपये तुमच्या बँकेत येणार आहेत? बघा, 9000 रुपयांचा मोठा लाभ तुम्हाला पाहिजे असेल तर यासाठी नेमकं तुम्हाला काय करावं लागणार आहे याची सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आजच 8वा हप्ता जर पाहिजे असेल तर तुम्ही लक्षपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आता अत्यंत मोठा लाभ आता तुम्हाला मिळणार आहे। तुम्हाला आता मोठा लाभ जर हा पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा ही तुम्हाला विनंती आहे। तुम्हाला आता पैशांचं जे वाटप सुरू झालं आहे तर ते स्वतः महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी 8वा हप्ता सोडण्याचे आदेश सर्वच्या सर्व अधिकाऱ्यांना दिले आहेत। कारण त्यांच्या हातात असतं की लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी सोडायचा हे आता त्यांच्या हातात असतं। त्यांनी स्वतः सांगितलंय की लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता सोडला आहे। तर बघा, कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये आजच लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता सोडला आहे याची सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे मिळणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला नेमका आज हप्ता नेमका किती हजार भेटणार याची सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। तर बघा, यामध्ये 3 प्रकारचे लाभ आहेत। काहींना 21 रुपये भेटणार आहेत, तर काहींना 1500 रुपये येणार आहेत, तर काहींना 9000 रुपयांचा बोनस देखील येणार आहे। तर तुम्हाला किती हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे नक्की बघायचं आहे। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ खास तुम्ही लाडक्या बहिणींसाठी आता आम्ही बनवला आहे। आताच पत्रकार परिषद झाली, त्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व अधिकाऱ्यांना आता आम्ही ऑर्डर दिली आहे। मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प सादर होणार आहे, त्यामुळे आजच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडलाय असं आताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पत्रकारांना म्हणाले। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। तर आपल्या राज्यातील 36 जिल्ह्यापैकी आज 15 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीचा 8वा हप्ता आहे। तर तो काहींना 1500 रुपये, तर काहींना 21 रुपये, तर काहींना बोनस आहे। काही ज्या ठराविक लाडक्या बहिणी आहेत त्यांना 9000 रुपये मिळणार असल्याची मोठी माहिती आताच मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। खूप फायद्याचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास बनवला आहे। तर आज सकाळी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे की कोणताही निकष लावला गेला नाही। त्यानंतर स्वतः महिला व बाल विकास मंत्री ज्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडतात त्यांनी पण स्वतः सांगितलंय की आता कोणतेही निकष लाडक्या बहिणींसाठी लावले गेले नाहीत। राज्यातील सर्वच्या सर्व सरसकट लाडक्या बहिणींना हप्ता सुरू करण्यात आता आलेला आहे। तर बघा, आज 52 लाख महिलांच्या खात्यावरती, बघा आजसाठी 52 लाख महिलांच्या खात्यावरती हे पैसे सोडण्यात आले आहेत। तर मग कोणकोणते 15 जिल्हे आहेत आणि कोणकोणत्या महिलांना किती हजार रुपये आज मिळणार आहेत नक्की बघायचं आहे। आज 100% महिलांच्या खात्यावरती 3 टप्प्यात हे पैसे जमा करण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी दिले आहेत। त्यामुळे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा लाभ आता सुरू झाला आहे बघा, सर्वांनी काळजीपूर्वक इथे लक्ष देऊन बघायचं आहे। सर्वांनी बघा, यामधील पहिला जो जिल्हा आहे तर बघा तो जिल्हा म्हणजे पालघर जिल्हा।
दुसरा जो जिल्हा आहे तो म्हणजे ठाणे जिल्हा, त्यानंतर तिसरा जो जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ जिल्हा, त्यानंतर चौथा जो जिल्हा आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा। बघा आजसाठी 52 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे आता जमा होऊ लागलेत। त्यानंतर पाचवा जो जिल्हा आहे तो म्हणजे रायगड जिल्हा, सातवा जो जिल्हा आहे तो म्हणजे रत्नागिरी जिल्हा, त्यानंतर आठवा जो जिल्हा आहे तर तो म्हणजे सातारा जिल्हा आहे, त्यानंतर नववा जो जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर जिल्हा। बघा अजून पण तुमच्यासाठी महत्त्वाचे जिल्हे पुढे सांगणार आहे। तर तुम्हाला पुढे शेवटला तर तुम्हाला 9,000 रुपये भेटणार की तुम्हाला 21 रुपये भेटणार का तुम्हाला 1500 रुपये भेटणार याची सविस्तर माहिती तुम्हाला पुढे मिळणार आहे। त्यामुळे अर्धवट व्हिडिओ सोडून जाऊ नका, व्हिडिओ पूर्ण बघा। बघा आता 10वा जो जिल्हा आहे तर तो जिल्हा म्हणजे धुळे जिल्हा, त्यानंतर 11वा जो जिल्हा आहे तर तो जिल्हा म्हणजे बीड जिल्हा, त्यानंतर 12वा जो जिल्हा आहे तर तो जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा, 13वा जिल्हा आहे तर तो म्हणजे गडचिरोली जिल्हा, 14वा जिल्हा आहे तर तो म्हणजे पालघर जिल्हा आणि 15वा जो जिल्हा आहे तो म्हणजे परभणी जिल्हा। आता बघा यामध्ये बघा जो 1500 रुपयांचा लाभ मिळणार आहे तर तो आधी 7 हप्ते ज्या लाडक्या बहिणींनी 7 हप्ते घेतले आहेत तर त्या लाडक्या बहिणींना फक्त 1500 रुपयेच मिळणार असल्याची मोठी माहिती आता राज्य सरकारच्या माध्यमातून आली आहे। तर बघा त्यानंतर आता नवीन ज्या लाडक्या बहिणींनी अर्ज भरले आहेत तर त्या महिलांना फक्त 21 रुपये जमा होऊ लागले आहेत। तर आता तुम्ही नवीन अर्ज भरला असाल तर तुम्हाला फक्त 21 आहेत आणि जर तुम्ही आधीपासून 7 हप्ते घेतला असाल तर तुम्हाला किती आहेत बघा तर ते 1500 रुपये आहेत। बघा तर तुम्हाला 9,000 रुपयांचा बोनस जो आहे तर तो मोठा मिळणार आहे। तर तो तुम्हाला येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये म्हणजे मार्चमध्ये अर्थसंकल्प आहे तर त्यामध्ये याची घोषणा होऊ शकते, कारण पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना हा 9,000 रुपयांचा मोठा लाभ आता अर्थसंकल्पामध्ये येणार असल्याची मोठी घोषणा आता राज्य सरकारकडून आली आहे। त्यामुळे तुम्हाला 9,000 रुपयांचा जर मोठा लाभ तुम्हाला जर पाहिजे असेल तर या अर्थसंकल्पामध्ये तुम्हाला घोषणा होऊ शकते। त्यासाठी तुमच्याकडे पिवळ्या किंवा तुमच्याकडे केशरी या दोन्हीपैकी एक रेशन कार्ड तुमच्याकडे असायला पाहिजे, तरच तुम्हाला हा 9,000 रुपयांचा मोठा लाभ आता मिळणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।